हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मैत्रिणींनो, आज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. एस्पेशली लेडीजांसाठी जास्त. त्याचं कारण सांगते. नुकतंच माझे मैत्रिणीची बहीण, वय वर्ष 60 होतं, हे जग सोडून गेले. फक्त 8 दिवस. बरं नाहीसं झालं, दवाखान्यात ॲडमिट केले. 8व्या दिवशी डेड बॉडी घरी आणली गेली. आता तुम्ही म्हणाल काय झालं होतं? कॅन्सर. अगदी शेवटचे स्टेजला कळलं. शेवटचे स्टेजला कळलं म्हणण्यापेक्षाही डॉक्टरांचं म्हणणं आहे तिला आधीपासून त्रास होत असावा, पण ती बोललेली नसावी. हे लास्ट स्टेजपर्यंत जाईपर्यंत नाही ते कळत नाही का? आपण लेडीज काय करतो बघा, आपल्याला जरा लाज वाटते सांगायला किंवा भीती वाटते, म्हणून आपण बोलत नाही. आणि कित्येक वेळेला ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर हे जास्त आपल्याला दिसून येतात. आपण काही करताना, आंघोळ करताना म्हणा, आपल्याला काही वाटलं, गाठ झाले दिसते, हे होते, आपण लगेच डॉक्टरांना जाऊन दाखवायला पाहिजे. आणि एस्पेशली आपण लेडीज हे सांगायला जरा काय म्हणून मी मागे सरतो. आपल्याला असं वाटते मला काही बरं नाही, मला काही साधं सर्दी खोकला झाला तरी जायचं, औषध घ्यायचं किंवा बरं नाही म्हणायचं, म्हणजे काहीतरी मी चूक केली आहे का असं आपल्याला वाटते. का असं वाटायचं कारण नाही आहे. आपण लेडीज झालो म्हणून काय, आपण पुरुषांसारखेच आहोत. आपणही आजारी पडू. वी आर ह्युमन बीइंग्स, हे आपल्याला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल जनरली पूर्वी काय व्हायचं? कॅन्सर म्हणजे जे कोणी स्मोकिंग करते, तंबाखू खाते, ह्या लोकांनाच होते. पण तसं नाहीये. मग हे का होते? आज आपले अन्नात भेसळ असते. बाहेर आपण गेलो की तिथे इवन प्रदूषण असतो. जे आपण ब्रीदिंग करतो, श्वास घेतो, तर हवा सुद्धा काही शुद्ध नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण काही तंबाखू खाल्लं नाही किंवा स्मोकिंग करत नाही, काही नाही, तरी कॅन्सर होणार नाही असं नाही. त्यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे. कॅन्सर असं नाही. कॅन्सर म्हटलं म्हणजे मी माझ्या मैत्रिणीचे बहिणीचे सांगते म्हणून झाला. 8 दिवस मेन काय झालं, तिला जेवण जात नव्हतं. तिला वाटलं नाही उन्हाळा चालू झाले म्हणून जेवण जात नाही बहुतेक, किंवा असेल असं दुर्लक्ष केलं तिनं. असं दुर्लक्ष करायला नको होतं. जेमतेम 8-15 दिवसात तुमचं 8 किलो वजन कमी होते, म्हणजे ही सिरियस गोष्ट आहे. इवन भूक लागली नाही तर एखाद वेळेस ठीक आहे, सारखं मला 2 दिवस झाले तरी भूक लागत नाही काय, ते जाऊन दाखवायला पाहिजे का नको? आणि इन द अर्लियर स्टेजमध्ये असलं की हे बरं होते. एवढे घाबरण्यासारखं हे नाही आहे. म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये असला की 100% बरं होते डॉक्टर म्हणतात.
आणि कित्येक वेळेला काही आपल्या शरीरात कुठेही काही गाठ दिसली तुम्हाला, दुखत नाही झालं, दुखत नसला म्हटल्यावर आपण काही मग लक्षात देत नाही, काही दुखत नाही ना, काय असं नाही आहे. दुखत नसलं तरी जाऊन दाखवायला पाहिजे. त्यामुळे लेडीज, एस्पेशली लेडीज का म्हणते म्हणजे मी, आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. बाकी सगळ्यांची काळजी घेता तुम्ही, मला माहीत आहे. घरच्यांची, नवऱ्याची, मुलाची, सासू सासरे असतील, पाहुणे येणं जाणं, सगळ्यांची काळजी घेता, पण स्वतःची काळजी आपण घेत नाही. नियरली 99% तरी लेडीज आपण स्वतःची काळजी घेत नाही. जरा हे झालं की नाही होते बरं, काही घरगुती औषध घेता किंवा अंगावर काढता. बिलकुल असं करायचं नाही. असू देत, काही नसलं की वेल अँड गुड, तरी नेऊन दाखवायला पाहिजे. ॲटलिस्ट 40-50 नंतर तरी आपण लेडीजांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची. हे बघा, आपण स्वतः चांगलं नसलो की बाकीच्यांना किती त्रास होईल हा विचार करतो का नाही आपण? मग त्यांना त्रास नको म्हणून तरी तुम्ही व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यांना त्रास व्हायला नको का, म्हणजे आपण आपलं विसरतो. त्यांना बाकीच्यांना त्रास नको, मग तरी मी व्यवस्थित असायला पाहिजे, मग तरी स्वतःकडे काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे काहीही असू देत, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी का म्हणजे हल्ली सांगता येत नाही. हे कशामुळे होते म्हणजे आपल्याला माहीत आहे. इवन बाहेर पण स्मोक असतो किंवा इवन आपण जे काही अन्न खातो आता सुद्धा काही चांगलं असते असं नाही, भेसळ असते. आणि हे बरीच कारणं आहेत त्याला. शक्यतो आपण घरात बनवलेला खातो हे मान्य आहे मला, तरी आपण भाजी आणतो, हे आणतो, ते तरी भेसळ असतेच का नाही. त्यामुळे स्वच्छता तरी व्यवस्थितपणे ठेवून घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःचे आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि अर्ली डिटेक्शन झालं ते कुठलेही हे कॅन्सरसारखे आजारसुद्धा क्युरेबल असतात. का म्हणजे डॉक्टरशी बोलताना डॉक्टर स्वतः मला म्हणाल्या हे काही 8 दिवसात झालेलं नाही मॅडम, ह्याच्या आधीपासून त्यांना काहीतरी त्रास होत असावा, सिम्पटम्स दिसत असावे, पण त्या बोललेल्या नाहीत. त्यामुळे कधी काही झालं तरी आपण तर नुसतं अंगावर काढू नये. का म्हणजे सिम्पटम्स असतात, प्रत्येक ह्याला डॉक्टरचे म्हणण्याप्रमाणे सिम्पटम्स आहेत. आपण दुर्लक्ष करतो, काहीही कळत नाही आधी असं नाही. आधी कळते आपल्याला, पण आपण लक्ष देत नाही. त्यामुळे आपण लक्ष द्यायला पाहिजे. काही आपले रोजचे हे काही कुठलाच ऑर्गन शरीराचा काही फरक जाणवला तर आपण डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. हे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. का म्हणजे आपण दुर्लक्ष केलं की तर मग कुठल्या स्टेजला जाईल हे काहीही सांगता येत नाही. एवढेच का, खूप वर्षापूर्वी मी सांगते, माझी एक मैत्रीण होती, तिला काही ग्राउंडवर चेंडू खेळत होती, तो बॉल तिला लागला की ते तिथे काळं निळं झालं. बॉल लागला म्हणून काळं निळं झालं म्हणून तिनं लक्ष दिलं नाही. नंतर 8-10 दिवसात ना ती काहीतरी आजारी पडली. मग दवाखान्यात ॲडमिट केलं की 2-4 दिवसातच तिनं हे जग सोडून ती गेलेली आहे. म्हणजे हे सगळे सिम्पटम्स असतात. आपण जरा काही काळं निळं झालं म्हणजे तो बॉल लागला काळं निळं झालं, असं छोट्या छोट्या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो. असं करायचं नाही. जे काही बदल होतात ते लगेच आपण
जाऊन डॉक्टरांना दाखवायचं, त्याचं औषध घ्यायचं, म्हणजे पुढचे सगळ्या ह्या गोष्टीतनं आपली सुटका होते. हॅव ए गुड डे.